बीड जिल्हा पुन्हा एकदा वाळू माफियांच्या दहशतीने हादरलाय। गेवराई तालुक्यातील गुळज परिसरात केवळ गाडी सावकाश चालवा असं म्हटल्याच्या रागातून दोन बौद्ध तरुणांवर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। सत्तेचा माज आणि प्रशासनाचा अभय असलेल्या वाळू माफियांनी थेट घरात घुसून हा थरार घडवलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील गुळज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। रमेश निकाळजे आणि परमेश्वर गवारे या दोन तरुणांना वाळू माफियांच्या रागाचा बळी ठरावं लागलंय। मिळालेल्या माहितीनुसार रमेश निकाळजे यांच्या घरासमोरून वाळू वाहतूक करणारे डंपर अतिवेगाने जात होते, तर घराजवळ लहान मुलं असल्याने गाडी सावकाश चालवा अशी विनंती त्यांनी चालकाला केली। मात्र या साध्या विनंतीचा राग मनात धरून आरोपीने तलवार आणि कुकरीसारख्या धारदार शस्त्राने निकाळजे यांच्यावर तुटून पडले। या भीषण हल्ल्यात रमेश निकाळजे यांना तब्बल 45 टाके पडले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यानंतर पीडितांनी चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। सत्तेतील पक्षांचं नाव वापरून हा दहशतवाद सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। ही बाब वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या निर्देशनास येताच त्यांनी तातडीने दखल घेतली। सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर अखेर या प्रकरणी FIR दाखल करण्यात आलाय। यावेळी वंचितचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोरवडे, जिल्हाध्यक्ष अजय सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तर वाळू माफियांच्या या कृत्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एकीकडे प्रशासन वाळू चोरी थांबल्याचे दावे करते, तर दुसरीकडे हेच माफिये सामान्य जनतेच्या जीवावर उठलेत। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेतील मुख्य आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।